याच्या अंतर्गत जाऊन तुम्हाला नाव तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या प्रमाणामध्ये नाव रजिस्ट्रेशन केल्यानंतर रिलेटिव्ह अडॉप्शन मध्ये काही डॉक्युमेंट्स असतात देणारा आणि घेणारा, यांच्या माध्यमातून तुम्हाला कोर्टाकडून त्या पिटिशन दाखल करून थोडक्यात मी त्याची माहिती सांगतो. त्याबरोबर नॉर्मल जे अडॉप्शन आहे ते पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एवढा खर्च येतो. काही गैरसमज आहेत, काही समज आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलीच आहे. त्याचबरोबर आमच्याकडे दाखल होत असताना जे बाळ आहे सरेंडर म्हणजे काय? सरेंडर म्हणजे परित्याग म्हणजे काय? जे बालविवाहातून निर्माण झालेले जे अपत्य, जे ज्यांना नकोसं आहे हे बाळ आमच्या संस्थेत परित्यागच्या माध्यमातून आमच्या संस्थेमध्ये ते दाखल होत असतात. अबेंडन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल झालेले बाळ जे रोडवर तुम्ही पेपरला वाचतात, 2 दिवसाचा अर्ज तिथं सापडलं, पोलीस पाटील साहेबांच्या माध्यमातून ते जे बाळ आहे ते बाळ कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण करून माननीय बाल कल्याण समिती यांच्या आदेशानुसार ते बाळ जी संस्था आहे, जे बालगृह, जे अनाथालय आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आता नवीन याच्याप्रमाणे स्टेट अडॉप्शन एजन्सी, या माध्यमातून ते बाळ आमच्या संस्थेत दाखल होत असतात. ऑर्फन ज्यांना कोणीच नाही, त्यांना म्हणजे असं सोडून दिलेलं असतं. आणि CNCT केअर अँड प्रोटेक्शन, जसे एखाद्याची आई आहे, बाप एक्सपायर झाला असेल, आई आहे, आईच्या माध्यमातून ते मान्य बाल कल्याण समितीच्या समोर येऊन परित्याग केलं जातं. आमच्याकडे 0 ते 6 वर्षाची बाळ आहे. 6 वर्षापर्यंत त्यांचे आम्हाला संगोपन करावं लागतं. 24 तास अहोरात्र त्यांची आम्ही सेवा करतो, आनंद मिळतो. त्यांना ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या फंडामेंटल राईट्स आहेत, जे संविधानाने दिलेले राईट्स आहेत, जसं थोडक्यात त्याच्या अगोदर सरांनी पाटील सरांनी सांगितलं, मुलांच्या मूलभूत गरजा काय, फंडामेंटल राईट्स जे तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मदत कशी होईल, त्यांना त्या लोकांनी ज्यांना ते नकोसे त्यांनी सोडून दिलेलं जे बाळ आहे, त्या बाळाला आम्ही तर त्याचे आई वडील तर होऊ शकत नाही, जे जन्मदाते नैसर्गिक आई वडील आहेत ते तर आम्ही होऊ शकत नाही, पण आम्ही तो प्रयत्न करतो. आणि हे सगळं काम करत असताना आतापर्यंत संस्थेच्या अंतर्गत 165 बाळ हे आम्ही कायदेशीररित्या दत्तक दिले. काही लोकांना प्रश्न असतो बाहेर देशात, बऱ्याच लोकांना माहित नाही अडॉप्शनची प्रक्रिया काय, बऱ्याच लोकांना माहिती. गारा म्हणजे काय हे सुद्धा माहिती, सारा म्हणजे काय हे सुद्धा माहिती. या तुमच्या आताच्या यंत्रणेमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष याचा रोल काय, बाल कल्याण समितीचा रोल काय, JGB, CWC शॉर्ट फॉर्म, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड, हे तुम्ही जे आहात, तुम्ही जे आज इथं प्रशिक्षणासाठी आहात, जसं तुम्ही लहान बाळाचं संगोपन करता त्याचप्रमाणे आम्ही सेम आहे, आपलं कार्य सेम आहे. अंगणवाडी सेविकेमध्ये 3 तास 4 तास त्या बाळाचं ते संस्कार टाकण्याचं काम हे अंगणवाडी सेविकाच करते. आमच्याकडे आमच्या संस्थेत आल्यानंतर ते जे बाळ असतं त्याचं मेडिकल केल्यानंतर त्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकायचं. नॉर्मल बाळ असेल तर नॉर्मल कॅटेगरी, स्पेशल नीडचं बाळ असेल तर सगळ्यांची मदत घे, त्याचे कागदपत्र रेडी करायचे आणि लवकरात लवकर त्या बाळाला अडॉप्शन प्रोग्राम सांगता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न असतात. आणि हे ज्या सगळ्या दत्तक प्रणालीमध्ये तुमच्या साहित्यामध्ये तुमच्याही काही गोष्टींमध्ये तुम्हालाही कधी कोणाला जर बाळ हवा असेल तर सरळ थेट संपर्क करा. NIC.in वरती तुम्ही संपर्क करू शकता. वात्सल्य योजना ही वात्सल्य योजना खरं तर सरकारी प्रणालीला एकत्रित आणण्याचं काम
जे मुलांचे मूलभूत हक्क आहेत, मुलांचे गरजा आहेत, फंडामेंटल राईट्स हा शब्द मी नेहमी तुम्हाला का बोलतो? त्या फंडामेंटल राईटच्या अंतर्गतच तुम्ही आपण आहोत. ह्याच्या शासकीय यंत्रणा तयार झाल्या, या कुठल्या राईटच्या हिशोबाने झाल्या, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईटच्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपली गरज पडली सरकार. आणि त्याच माध्यमातून तुम्हाला बालविवाहाच्या बाबतीत सुद्धा व्यवस्थित पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये गाव पातळीवरती काम करत असताना मला माहिती आहे, आमच्या अनुभव आहे की ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या समोर जाता येत नाही, कारण गावचा प्रश्न असतो. त्यांना समोर तुम्हाला सांगता येत नाही, बऱ्याचशा अडचणी. त्यावेळेस अशा वेळेस सरळ सरळ तुम्ही बाल कल्याण समिती, CWC, JJB, त्याच्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी सरळ थेट संपर्क साधू शकतो. तुमचं नाव हे व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगितलं हे गोपनीय ठेवलं जातं. परंतु हे करत असताना याच्या मागून काय होतं? ठीक आहे, तुम्ही यंत्रणेत काम करतात, तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत बाळ हजर होतं, आम्ही त्याचं पुनर्वसन करतो, रिहॅबिलिटेशन करतो. एक ज्युनियर जस्टिस ऍक्ट 2006 पासून अमेंडमेंट होत 2015, 2018, आता 2025 ज्युनियर जस्टिस ऍक्ट. ह्या ऍक्टच्या अंतर्गत आपण काम करतो. वाचलेल्या योजनेच्या अंतर्गतच येते. बालविवाह असेल, दत्तक प्रणाली असेल, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या प्रणाली ज्या आहेत याच्याच अंतर्गत काम करतात. आणि राहिला प्रश्न दुसरा, दत्तकाबद्दल जर तुम्हाला कुठलीही अडचण जर येत असेल तर सरळ माझ्या संस्थेशी संपर्क करा. माझा नंबर नोट करता येत आला तर माझा नंबर तुमच्या नोटवरती लिहून ठेवा. तुम्हाला अशा पद्धतीने कुठेही बाळ जर आढळलं, पोलीस पाटील साहेब आहे, त्यांच्या माध्यमातून सरळ सरळ बाल कल्याण समितीला फोन करा, पोलीस स्टेशन मध्ये जा, त्या बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. यंत्रणा, कार्यप्रणाली या होतच असतात, त्याचा व्यवस्थित योग्य तो पद्धतीने त्याच्या मेडिकल सुविधा त्याला कुठपर्यंत तुम्ही पुरवू शकता हे पहिला सगळ्यात प्रथम ते तुम्ही कार्य करा. माझा नंबर आहे 83 082 79 123 83 082 79 123. तुम्हाला हँडबिल दिलंय. हँडबिल वरती माझ्या संस्थेकडून माझं चॅनल आहे फुले ऑर्फनेज, फुले ऑर्फन्स केअर म्हणून. सबस्क्राईब करायला सांगणार नाही, ऑलरेडी भरपूर सबस्क्रायबर आहेत माझ्याकडे. त्याला लाईक करा, शेअर करा. शेअर याच्यासाठी सांगतो की बरेच लोकांना बाळ हवं असतं, त्यावेळेस त्यांना अडचणीचं सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावरती माझ्याकडे रोजचे मला 150-200 मेसेज असतात, 150-200 सल्ले विचारतात. काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्यांना अडचणी येतात ते माझ्याशी काय संवाद साधत असतात, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असतात. अशा काही घटना घडलेल्या आहेत. मला काल घरी जाताना एक फोन आला कि सर बोले हमने तो एक जन को ऑनलाइन रजिस्ट्रेशन किया हुआ था, उनसे हमने कॉल किया और कॉल करने के बाद में उनको पूछा तो उन्होंने बताया कि हमको 2 दिन में आपको बच्चा देंगे, आप 8,000 रुपये डाल दीजिए. त्यांनी 8,000 रुपये त्यांना टाकले. त्याच्यानंतर ते मोबाईल बंद झाले, त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही. हम लोग क्या करें? लक्षात ठेवा, तुमच्यामुळे त्यांचा पैसाही वाचेल, त्यांचा वेळही वाचेल, त्याबरोबर त्यांच्याकडून तुम्हाला काही आशीर्वाद मिळतील. जे नकोसे असलेले बाळ आहे, जे मुलं आहेत, त्यांना हवे आहे, त्यांना अपत्य नाही आहे, त्यांना ते पण मिळतील. आणि ही यंत्रणा सुरळीत प्रमाणात चालेल. त्याचबरोबर इथं सन्माननीय व्यासपीठ साहेबांनी आलेच होते. त्यांनी मला जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत मला
इथं आमचं 4-5 दिवसापासूनचं ट्रेनिंग चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ मला त्यांनी इथं बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर गिरासे सर, सर्वोदय फाउंडेशन आज या कार्यक्रमाचा आजचा हा सर शेवटचा दिवस राहील, कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. परंतु हे जे कार्य आपल्याला करण्यासाठी आपण एकत्रित आहोत, हे कार्य इथे संपत नाहीये. तुम्हाला सहकार्य करायचं जोपर्यंत एकामेका सहाय्य करून अवघे धरून सोबत तोपर्यंत कुठलंही कार्य होत नाही. चेन सिस्टमनी एका काम आहे, या पद्धतीनेच तुम्हाला काम करायचंय. माझ्या धुळा आणि साक्री तालुक्यातून एक विषय सांगायचं राहिला. साक्री तालुक्यातून माझ्याकडे असे भरपूर बाळ दाखल होत राहतात. पोलीस पाटील साहेबांच्या माध्यमातून तुमचं एक साखरीचं शेवाळी फाटा आहे का इथं? हो, शेवाळी आहे ना. शेवाळी फाट्यावरती आणि निजामपूर रस्त्याला कुठेतरी काहीतरी आहे ते गाव. त्या गावाला एक बाळ सापडलं, त्याचं नाव नयन ठेवलं होतं. नयन फक्त 3 तासाचं 4-5 तासाचं बाळ होतं. तर हे बाळ आता अमेरिकेमध्ये तो HIV पॉझिटिव्ह होतं. आणि अजून एक विशेष म्हणजे हा मला आठवला, तुमचे हे बस स्टँड आहे, त्या बस स्टँडवरती एक भीक मागणारी लेडीज होती. आता ते मला वाटतं असेल माहीत नाही, बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला, 10-15 वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले. तिला मुलगा झाल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटल साखरी रोडला होतं, म्हणजे आता इकडे तिथं मुलगा झाला. आणि विशेष म्हणजे ती दोन्ही बायने आपण करू, तिच्यावर अत्याचार करणारा नराधम जो असेल तो पण एक शासकीय यंत्रणेतलाच एक माणूस होता. आमच्या समोर सगळं डिटेल होतं, आम्हाला सगळं माहित असतं. पण आम्हाला त्या गोष्टींमध्ये डीपमध्ये जायचं नसतं. फक्त आम्हाला त्या बाळाचं संगोपन करायचं होतं. त्या बाळाची 18 महिन्याच्या नंतर परत एकदा मी टेस्ट केली, HIV पॉझिटिव्ह निघाला. आज तो मुलगा अमेरिकेमध्ये एवढा मोठा झाला, त्याचे मेसेज येतात. असे भरपूर किस्से समाजामध्ये असे घडला, या घडतच राहतात. आज शेवटी समाज आहे, त्या बाईने बाळ का टाकावं, समाज तिला ऍक्सेप्ट नाही करत. बालविवाह झाल्यानंतर त्याच्यातून येणारं जे बाळ आहे, त्या पद्धती निर्माण होतं, ते पण समाज ऍक्सेप्ट नाही करत. हे त्या तिच्या वयाच्या हिशोबाने होऊन जातं. माणूस हा चुकीचा पुतळा असतो, पण आपण समजदार नागरिक आहोत, सुधार नागरिक आहोत. आपण हे जर वेळेत जर थांबवलं तर याच्यापासून काय होईल? पुढे भविष्यामध्ये त्या लेकराला असो, मुलीला असो, मुलाला असो, किंवा होणारा जे आपत्ती त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागत नाही. अशा वेळेस टाकून देण्याच्या प्रयत्नात राहतात. नंदुरबारचा किस्सा आहे, आज 15-20 दिवस झाले, दोघं बाहेर कमी अनमॅरिड होते, बाळ टाकून दिलं. त्याच्यानंतर ते पोलिसांना सापडलं. नंतर ती लेडीज स्वतः ती मुलगी म्हणे मी बाळ माझे मला पाहिजे, त्याची एक प्रोसेस असते, DNA होणार तोपर्यंत आमचं ते बाळ माझ्या संस्थेत सुंदर अशी मुलगी आहे, लक्ष्मी. बघा, हे कार्य करत असताना जर हे समजा काही ऑर्फन्स होम जर नसते, बालगृह जर नसते, जिल्हा बाल संरक्षण कक्ष जर नसतं, बाल कल्याण समिती जर नसते, ज्युनियर जस्टिस बोर्ड जर नसतं, कारा जर नसतं, सारा जर नसतं, जिल्हा महिला बाल विकास विभाग जर नसते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नसते, तुमच्यासारखी अंगणवाडी सेविका जर नसत्या, पोलीस पाटील जर नसते, तर काय झालं? या यंत्रणा उभं करण्याच्या मागचं कारण काय? की तुमचा सहयोग, तुमची मदत या फंडामेंटल राईटच्या हिशोबाने हे कायद्याने दिलेले आहे तुम्हाला. स्त्रीचा अधिकार, हा पूर्वी अधिकार कोणामुळे कसा मिळालाय त्याच्यामध्ये मी जात नाही. आम्ही काही संघटनेमधून, वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतो. आम्हालाही हे काम करत असताना सुद्धा फार अडचणी येतात. ज्या अडचणी देणारे लोक आहेत त्यांचं ते अज्ञान आहे असं आम्ही समजतो. कारण त्यांना ते माहितीच नसतं या व्यक्ती किंवा ही संस्था किंवा इतर संस्था कशा पद्धतीने काम करतात. त्यांचं ते अज्ञान आहे, त्यांना ते माहीत नाही. तेव्हा तुम्हाला हे एकत्रित ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आला, आमचे जे 2 शब्द तुम्ही शांतचित्ताने ऐकले त्याबद्दल
परत मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो.